जय श्रीराम. तर आज आपली म्हणजे टॉपिक आहे तर एक नागमंदिर आहे. तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. आज बुधवार आहे तर मला अचानक आठवलं, अरे आज बुधवार आहे तर देवांचा दिवस आहे म्हणून तर आज ते थोडंसं म्हणजे माहिती म्हणा की आठवण म्हणा एक तर सांगत आहे. तर हे आहे महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा आणि भद्रावती तहसील आहे. म्हणजे भद्रावती येथे आहे ते नागमंदिर. तर चंद्रपूर जिल्ह्यात येते ते. महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा आणि त्याच्यामध्ये भद्रावती हे तहसील आहे. जिल्ह्यामध्ये तहसील आहे तर ते भद्रावती याच्यामध्ये येते. तर त्या म्हणजे जे आधी नाही का भद्रावती आत्ता पडलं नाव, त्याला आधी भांधक म्हणायचे. तर आता आपण कोणत्या जर गावाला गेलं ना तर तिथे गाडी ट्रेन थांबते असं आहे. तर ओळखतच असेल सगळेजण. तर त्याला नाही का आधी नाही का भांधक म्हणायचे. तर ही खूप म्हणजे असं प्रख्यात म्हणजे तिथले जे आहे जे नागमंदिर आहे सगळंच म्हणजे जे आता मी सांगणार आहे तर खूप म्हणजे असं प्रख्यात आहे तिथलं सगळंच असं म्हणून. तर काय म्हणताय हां तेच जे भद्रावती म्हणत आहे. तर तिथे ना नागमंदिर आहे. असं सगळंच आहे म्हणजे असं म्हणणं असं विहार आहे तिथे. लेण्या म्हणत आहो, प्राचीन लेण्या त्या आहे. आणि काय म्हणते काय हां ते जैन मंदिर आहे पुन्हा तिथे. तर असं खूप साऱ्या म्हणजे आहेत तिथे म्हणजे पाहण्यालायक वगैरे. तर त्याच्याबद्दल आपण आज बोलूया. तर काय म्हणते हां आणि तिथे नाही का एक डिफेन्स कंपनी ज्याला मराठीमध्ये आपण दारू गोडा काहीतरी असं हो दारू गोडा काहीतरी त्याच्यामध्ये म्हणजे डिफेन्स कंपनी म्हणजे त्याच्यामध्ये बनवल्या जाते ते जे आपण फटाके वगैरे म्हणू शकतो ते असं आहे. तर जे भद्रावती आहे ते धार्मिक आणि पर्यटनासाठी खूप म्हणजे असं चांगलं हे आहे स्थान आहे. तर आणि प्राचीन खूप म्हणजे तिथे लेण्या वगैरे हे ते खूप सारं आहे पाहण्यालायक. तर जे आपण नागमंदिर म्हणत आहे भद्रावतीचं मेन फेमस जे आहे भद्रावतीचं नागमंदिर. तर ते इतकं म्हणजे प्राचीन आहे म्हणते की तेवढं माहीत नाही किती आहे, पण आजी दादा वगैरे सांगतात की खूप प्राचीन आहे. खूपच म्हणजे तिथे मान्यता आहे चमत्कारी आहे तिथे. तर ते जे मंदिर आहे तिथे ना आधी एक विहीर असायची. त्या विहिरीमध्ये ना म्हणतात म्हणजे आजीदादा सांगतात म्हणजे आम्ही वगैरे गेलो आहो, पण तेव्हा म्हणजे तेवढं म्हणजे जेवढं आम्ही पहिलं असंच होतं. आत्ता पुन्हा नंतर गेलो ना तर खूप छान बनवलं होतं. तर असं आहे. तर आधी नाही का असं सांगतात की तिथे नाही का एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये म्हणजे असं पूजा वगैरे कोणी आधी गेलं की पूजाच करणार पहिलं नागदेवाची. तर छान असं कळस वगैरे छान असं खूप सुंदर असं कळस वगैरे केलं आहे. छान असं आहे ते म्हणजे नाही का जे आपण म्हणतो सजवून ठेवतात. तर खूप छान हारानी वगैरे छान सजवून ठेवतात. छान म्हणजे नाही का असं खूप म्हणजे असं. आणि तुम्ही जाल ना असं असं वाटतं की आपण गाभाऱ्यात जातो असं म्हणजे नाही का आतमध्ये आहे ते मंदिर. तर आतमध्ये जर ते नागाची मूर्ती बनत आहे तर असं आतमध्ये आहे ती मूर्ती. तर तसं आहे. तर आधी नाही का म्हणजे आजी दादा वगैरे सांगतात की ते विहीर होती तिथे. आताही आहे विहीर असं म्हणून नाही, आताही आहे. पण त्या विहिरीमध्ये ना नाग भगवान जे नागदेव आहे तिथे नाही का फिरायचे म्हणते. आणि ज्याला दिसले त्याला दिसायचं ते असं होतं. तर त्या विहिरीमध्ये जायला पाणी पण आहेच विहिरीमध्ये, पण त्या विहिरीमध्ये जायला नाही का अशा पायऱ्या पण आहेत खालपर्यंत. तर कोणी जातात तर जात होते आधी. तर आता नाही का खूप मग तसं मग लोकांना माहीत झालं की अरे इथे नागदेवता आहेत आणि दिसतात लोकांना. तर असं ना खूप लोकांची गर्दी व्हायची तिथे. तर त्याच्यामुळे ना ते आता ना सांगत आहे ना की आधी असंच होतं. आता ना खूप छान मस्त असं नाही का छान केलं आहे. असं पूर्ण म्हणजे परिसर
खूप असं नाही का छान बसण्याला एक हे ते आता छान मस्त केलं आहे. तर आधी तसं नव्हतं, म्हणजे दादा आजी वगैरे सांगतात. तर ते काय केलं मग विहीर, ते लोक म्हणजे तसे मग करायला लागले की बा येऊन खूप मग गर्दी ते पाहणं हे ते. तर त्याच्यामुळे ते काय केली विहीर आता पूर्ण पॅक करून टाकली आहे. तर आता मग ते पूर्ण असं जाळी वगैरे लावून पॅक केली आहे. तर आता ते काय करतात, वरूनच मग पूजा वगैरे आपण करू शकतो असं आहे. तर इतकी म्हणजे तिथे मान्यता होती. छान तिथे परिसर खूप छान आहे, म्हणजे आजूबाजूला जागा आहे छान. आपल्याला तिथे म्हणजे प्रसादाचं सामान पण मिळते आणि छान म्हणजे आपल्याला छान असं. आणि नाही का आधी नाही का तिथे नाही का काय होतं, स्वयंपाक पण करायचे. जे म्हटलं हमेशा मी म्हणत असतो स्वयंपाक करायचे, ज्याचं म्हणजे म्हणत मी सांगत आहे ना ते चमत्कारी आहे. तर तिथे मग आपलं झालं म्हणजे आपण बोललो तर मग तिथे स्वयंपाक करायचे आणि स्वयंपाक म्हणजे करून मग जेवण वगैरे द्यायचे. तर आता कसं आहे माहीत आहे तिथे, आता तिथे नाही का जेवण ॲटोमॅटिक म्हणजे चालू झालं. म्हणजे लोकांनी नाही का तिथल्या म्हणजे संस्थाक म्हणते, तर त्यांनी ते चालू केलं तिथे छान असं. आता म्हणजे आता आम्ही गेलो होतो मागच्याच वर्षी. तर तिथे नाही का छान जेवण मिळायला चालू झालं. तर आम्ही असेच गेलो होतो फिरायला म्हणून, तर दर्शनाला म्हणून. तर तिथे नाही का छान असं जेवण छान आता चालू झालं. तर तिथं आताही करतात लोक स्वयंपाक, पण त्यांचं वेगळं म्हणजे ते ठिकाण ठेवलं आहे की इथे स्वयंपाक करावा म्हणून असं आहे. तर खूप छान आहे ते मंदिर आणि खूप म्हणजे असं प्रख्यात आहे. आणि म्हणतात ना भद्रावती भद्र नागोबाचंच म्हणजे ते त्या याच्यावरूनच ते भद्रावती नाव पडलं आहे. आधी त्याला भांतक म्हणत होते आणि आता त्या नागोबावरून भद्र नागोबा असं भद्रावती म्हणून असं नाव पडलं आहे. तर इतकं म्हणजे छान प्रख्यात आहे, इतकं म्हणजे छान ते तिथे हे आहे, प्राचीन लेण्या आहे तिथे खूप सारं म्हणजे पाहण्यालायक आहे. तिथे अष्टविनायक अष्टविनायकाची मूर्ती आहे, म्हणजे गणपतीची पण छान गौरायला एक मूर्ती आहे. अशी मोठी आहे खूप. आणि वर्धविनायक काहीतरी त्याचं, हो, वर्धविनायक त्याचं नाव आहे. त्या जे गणपती म्हणत आहे तिथे पण खूप मोठी मूर्ती आहे. तिथे पण असं महादेवाची पिंडी आहे. तिथे पण असं काय म्हणते नंदी आहे. तिथे पण अशी मोठी मूर्ती आहे अलग. म्हणजे आधी पहिलं गणपती म्हणजे काय हे पडते, म्हणजे महादेवाची ती पिंडी पडते आधी आपण जातो म्हटलं. आणि मग नंतर गणपती जे आहे ते मोठे असे खूप मोठे आहे. तर तिथे ते आहे. आणि चतुर्थीला की खूप गर्दी असते, खूप गर्दी असते तिथे. गौराडा म्हणून गाव आहे भद्रावतीवरून, ते कितीतरी किलोमीटर अंतरावर आहे. तर तिथं पण खूप छान आहे. ते पण असं मन्नतीचंच मंदिर आहे की तुम्ही करू शकता असं मन्नत वगैरे. तर असं आहे. तर मला एक गोष्ट आठवते की एक म्हणजे आमचे रिश्तेदार होते. तर ते नाही का असेच गेले, म्हणजे असंच नाही का. तर असंच पूजा वगैरे लागली असेल आपल्या मनातल्या मनात की काही असं म्हणजे त्यांचं छान होऊ दे बा असं तसं. तर मग ते काय केले, गुड वाटले तिथे छान असे नाही का. तर असे करतात. तर खूप छान आहे ते पण. म्हणजे गौराडा म्हणत आहे ते वरदविनायक जे गणपतीचं मंदिर आहे ते पण खूप पाहण्यालायक आहे. त्याच्यासमोरच पुन्हा हनुमानजीचं मंदिर आहे, जे गणपतीच्या मंदिराच्या समोर खूप मोठं हनुमानजीचं मंदिर आहे, ते पण छान आहे. आणि खूप म्हणजे तिथे पाहण्यालायक आहे. आणि खूप म्हणजे तर तिथे ना खूप असं पाहण्यालायक आहे. तर तिथे ना एक पुन्हा जैन मंदिर म्हणून आहे. तर ते पण इतकं भव्य आणि इतकं म्हणजे असं मोठं. आणि आत्ता पुन्हा ते कोरीव काम केलं आहे त्याच्यावर. तर इतकं असं मोठं भव्य आणि इतकं म्हणजे. आणि तिथे नाही का आम्ही गेलो होतो तिथे, तर तिथे नाही का पट्टे वगैरे नाही नेत आहेत. म्हणजे जे माणसं जेंट्स लोक पट्टे वगैरे लावतात, तर ते काय करतात, काढायला लावतात तिथे. तर आम्ही गेलो होतो तिथे. छान असं भव्य मध्ये म्हणजे उभारलेलं मंदिर आहे. आणि खूप म्हणजे असा मोठा परिसर आहे तिथे पण. आणि तिथे पण छान अशा काय म्हणते भव्य मंदिर आहे. आणि तिथे पण छान असं म्हणजे वेगवेगळे मंदिर आहे त्याच्यातच. तर इतकं म्हणजे पाहण्यालायक आणि इतकं कोरीव काम छान केलं आहे तिथे की खूपच म्हणजे पाहण्यालायकच गोष्टी आहे एकदम मंदिर. तर खूप छान आहे. आणि विजासन ते म्हणतो आपण, विजासन बुद्ध लेणी, तर ते पण आहे तिथे. आणि खूप छान तिथे खूप साऱ्या अशा लेण्या आहे. आणि पुन्हा मला एक आठवते की म्हणजे आजी वगैरे सांगतात,
तर आधी नाही का तिथे नाही का खूप म्हणजे जे देवांच्या मूर्त्या म्हणतो ते खूप तिथं म्हणजे मिळायच्या अशा. तर कोणतं असं काही खोदकाम केलं तर तिथे नाही का त्या असे म्हणजे खूप सांगतात आधीचे लोक की असं असं व्हायचं म्हणजे मिळायच्या तिथे. आणि मग तिथेच मंदिर बांधायचे ते लोक. तर खूप साऱ्या अशा म्हणजे गोष्टी आहेत की तिथे खूप म्हणजे असे महत्त्व आहे ना, इतकं म्हणजे तिथं देवाचं हे आहे की खूपच. तर आहे खूप तिथं पाहण्यालायक. आणि पुन्हा जे भद्रावती म्हणत आहे ते नाही का कोळशासाठी पण कोळसा खदान म्हणतो, त्याच्यासाठी पण खूप महत्त्व आहे त्याचं. खूपच म्हणजे तिथे पण तिथे खदान म्हणतो तो कोळसाची. तर ते पण आहे तिथे छान असं नाही का. तर खूप असं पाहण्यालायक आहे. आणि मोठे मोठे कोळशाच्या खाणी आहे म्हणून म्हणत आहे. आणि तिथे रेल्वे स्टेशन पण आहे खूप छान मोठं बांधलेलं आहे. तर खूप म्हणजे तिथं छान पाहण्यालायक आहे. तर तर तिथे प्राचीन मंदिर आहे, बौद्ध लेणी आहे. आणि औद्योगिक जे म्हणत आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप म्हणजे छान आहे तिथे. तर तेच म्हणत आहे डिफेन्स कंपनी आहे तिथे छान असं नाही का. म्हणजे छान म्हणजे सगळं म्हणजे खूपच पाहण्यालायक आहे ते. तर तिथे एक पुन्हा आहे तलाव आहे तिथे खूप मोठा. तर त्या तलावामध्ये ना म्हणजे खूप असे शिंगाडे. ते शिंगाड्यासाठी पण भद्रावती शिंगाड्यासाठी पण प्रसिद्ध आहे. तर ते शिंगाडे ना म्हणजे आधी ना तिथूनच यायचे, त्या गावातूनच यायचे आधी विकायला. तर आणि तिथे नाही का विजासन टेकडी म्हणून आहे छान अशी, म्हणजे मोठे मोठे जे टेकड्या असतात तर त्या अशा मोठ्या मोठ्या टेकड्या आहे. आणि आता आता तेवढं नाही, कारण की आता कसं लोक जिथे जिथे घरं बांधायला सुरुवात केली आहे. तर ते विजासन टेकडी म्हणून पण खूप प्रसिद्ध आहे ते तिथे. तर इतकं म्हणजे छान आहे तिथे पाहण्यालायक. आणि काय म्हणताय मी पुन्हा ते हां जे आहे विहार, तिथे पण खूप मोठे मोठे छान विहार आहे. छान पाहण्यालायक आहे, छान आहे. तर इतकं म्हणजे छान वातावरण, सुखमय वातावरण म्हटल्यासारखं. तर खूप छान आहे. आणि मी आता म्हटलं की तिथे शिंगाडे म्हणजे शिंगाड्याचे जास्त तिथे हे होते. तर तिथले ना शिंगाडे यायचे आधी. आता सगळीकडेच ते होतात, पण आधी ना म्हणजे भद्रावतीचे शिंगाडे असे म्हणून आधी खूप प्रख्यात होते. तर आम्ही खूप खाल्ले आहे, खूप खाल्ले आहे. म्हणजे कसं आहे आधी लहानपणी असताना माझी मैत्रीणच होती. तर ते काय करायची, म्हणजे तिचं नाही का नानीचं ते माहेर म्हणजे नानीचं भद्रावती असं. तर ते नानी म्हटलं तर महिन्यात खूप सारं पाठवते. तर पोत्याने त्यांनी आणायचे शिंगाडे त्या मैत्रिणीच्या घरी आणि द्यायचे की खाय म्हणून. तर आधी काय व्हायचं, ते शिगड्या असायच्या. ते म्हटलं ना कोळशे, आता मी कोळशाच्या खाणी म्हणून सांगितलं. तर ते कोळशे पण नाही का तिथे म्हणजे आजूबाजूला मिळायचे. तर कोळशे नाही का त्यांनी कोळशाच्या आधी शिगड्या लावायच्या त्या. तर ते कोळशाच्या शिगड्या लावून त्याच्यावर नाही का ते उकडायचे, असे हंडा वगैरे मांडून वगैरे नाही का. तर अशी उकडायची. तर ते इतके मोठे म्हणजे मोठा हंडा असायचा आणि ते उकडून ठेवायचे. आणि मग नाही का जसं आम्ही खेळायला गेलं त्यांच्याकडे, तर ते शिंगाडे ना आम्हाला असे टोपली टोपलीभर असे द्यायचे. तर ते पण खायचे. आणि पुन्हा मग ते त्यांच्या घरचे वगैरे कुठे बाहेर वगैरे गेली किंवा आम्ही त्यांच्याकडे पुन्हा खेळायला जायचं, तर पुन्हा ते उकडून ठेवलेले शिंगाडे पुन्हा खायचे. इतकी म्हणजे मज्जा ते शिंगाडे खायची. इतकं म्हणजे ते म्हणताय ना, मी शिंगाडे म्हटल्याबरोबर एकदम आठवणच येऊन गेली की अरे किती छान, किती म्हणजे मजा केलो आपण. तर असं इतके शिंगाडे खाल्ले. आणि ते कच्चे पण म्हणजे खायचे. म्हणजे नाही का कच्चे पण नाही का छान स्वादिष्ट असतात. आणि पिकले तर त्याच्यापेक्षा, म्हणजे जे पिकले नाही म्हणताय मी, उकडलं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याला उकडत असते तर छान असते. तर हे बघा, हा प्रकार आहे शिंगाड्याचा. तर याला नाही का काटे असतात. ते याला ते असे म्हणजे जसं आपलं काय सुपारीचं ते असतं बा कापाचं, त्याच्याने हे कापत असतात. ते मोठं असते आपलं सुपारीचं छोटंसं कापाचं असते ते, पण ते मोठं असते त्यांचं. आणि ते असे इकून असे कापून मग हे आपल्याला असं देत असतात. तर हे असं नाही का फोडून असं याची आतमधली जे आहे ते पांढरं पण, त्याला आपण बी म्हणतो.
तर हे खूप टेस्टी लागते. तर खूपच म्हणजे हे बघा, हे असं निघलं आहे. तर हे इतकं म्हणजे छान टेस्ट लागते. आणि हे उपासाला म्हणजे याचे नाही का, मी असं वाचलं आहे की उपासाला याचं नाही का, जे बारीक पावडर करून याचे मस्त छान, जसं पीठ कसं होते तसं पीठ तयार करून याच्या पुऱ्या वगैरे आपण छान, हलवा वगैरे छान असं छान नाही का करता येते आपल्याला. जसं आपण म्हणतो आपला उपास आहे तर आपण काय करायचं काय करायचं, तर खूप सारे मग जण असे याच्या म्हणजे याला म्हणजे छान वारवून याचा मग असे पावडर वगैरे करून असं करतात. तर खूप म्हणजे शिंगाड्याचा पावडर जो म्हणतो आपण किंवा काही नाही का, तर खूप याचं छान असं आलूच्या भाजीसारखी आपण भाजी पण बनवू शकतो याची. तर खूप असे म्हणजे याचं हे आहे. तर इतकं म्हणजे ते तर तिथल्या याच्यातलं हे प्रख्यात होतं की खरंच. तर खूप छान आहे हे. आणि त्या म्हणजे जे भद्रावती आहे तिथे खूप असं माहिती आहे सांगण्यालायक आणि खूप पाहण्यालायक पण आहे. आणि खूपच खरंच इतकं म्हणजे छान तिथं गेल्यावर जे नागोबा आहेत त्यांना असं खूपच म्हणजे पाहिल्यावर असं मोठी अशी मूर्ती आहे. आणि पाहिल्यावर ते असे आपलं म्हणजे असं वाटते की त्यांना पाहावंच. कारण की असं मस्त छान कळस वगैरे लावला आहे, त्यांना सजवतात ते इतकं छान. आणि खूपच छान बनवलं आहे आता. तर खूप म्हणजे छान आणि खूप पाहण्यालायक आहे तिथे. आणि खूपच म्हणजे मस्त तिथे जे म्हणत आहे आता 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 तर खूप छान जेवण पण भेटते. आणि आता ना खूप पहिलं आधी खूप लोक तिथं स्वयंपाक बनवायचे म्हणून सांगत आहे ना, आता इथं जेवणच मिळते तिथे. इतकं म्हणजे मंदिर पाहण्यालायक आहे ना, इतकं म्हणजे छान ते हे आहे. हां. तर खूपच म्हणजे ऐतिहासिक जे म्हणता की किल्ले आहेत तिथे छान असं पाहण्यालायक. आणि छान म्हणजे एक महत्त्वाचं केंद्रच जे भद्रावती आहे तेच म्हटलं जातं की खूप तिथं छान हे आहे पाहण्यालायक. आणि मंदिरे पण आहे तिथे. आणि खूप छान म्हणजे असं आहे तिथे जसं म्हणत आहे की कोळशाच्या खाणी आहे तिथे. तर इतकं म्हणजे तर छान तिथे मस्त मंदिरं आहे, प्राचीन मंदिर, धार्मिक मंदिर. आणि पर्यटनाची स्थळे जसं म्हणजे लोकांना माहीत होती, अरे या ठिकाणी असं असं आहे, छान नागोबाची मूर्ती आहे किंवा ते आहे. तर खूप लोक तिथं पाहायला येतात, खूप गर्दी असते, खूप एनी टाईम जसं आपल्याला सांगतो. पुन्हा सांगायचं म्हटलं तर जे नागपंचमी असते तेव्हा तर खूप गर्दी असते, खूप गर्दी. तर तेव्हा ना तेव्हा जायची मजा असते बघा. म्हणजे असं तर असतेच पूर्ण. तर त्या टायमाला अशी खूप गर्दी असते की खूप बस म्हणजे सांगता येत नाही, इतकी गर्दी असते. तर 2-3दा आम्ही त्या म्हणजे त्या याच्यामध्ये गेलो होतो. आणि जे म्हणत आहे नागपंचमी त्या टायमाला नाही गेलो होतो, माझ्या घरचे वगैरे गेले होते. तर मी नाही गेली होती. पण असे सांगतात की खूप गर्दी होते तिथे म्हणजे नागपंचमीला. तर खूप छान आहे तिथे पाहण्यालायक आहे. आणि जसं जसं लोकांना माहीत होते की इतकं म्हणजे छान तिथं आहे, छान पाहण्यालायक आहे, सगळं छान आहे तिथे. आणि लेण्या आहे. आणि खूप म्हणजे आहे तिथे म्हणजे नाही का, बुद्ध लेणे आहे तिथे म्हणता विदर्शन इथे. तर इतकं म्हणजे छान ते पाहण्यालायक आहे. आणि तो गौराडा म्हणजे गणपती म्हणत आहे तिथे पण मस्त खूप असं बगीचा आहे. आणि तिथे पण असं लोक नाही का डबा नेतात आणि डबा पार्टी करतात. जे आम्ही एकदा गेलो होतो तिथे, तर खूप जण तिथे आम्ही पण नेलो होतो डब्बा. खूप जण तिथे डब्बा घेऊन येतात छान असं नाही का. तिथं किती साऱ्या पिंडे पण आहे. आणि एक साईडला नाही का असं बगीचा आहे तिथे. असं म्हणजे नाही का, जर आपण बसतो म्हटलं छान गप्पा वगैरे मारतो म्हटलं, किंवा लहान मुलांना खेळायला पण असं छान असं बगीचा केला आहे. आणि ते टेकडी म्हटलं ना, जे विजासन टेकडी, तिथं पण तिकडे पण खूप म्हणजे पाहण्यालायक आहे. टेकड्या वगैरे छान असे नाही का. तर इतकं म्हणजे मस्त आहे ते पाहण्यालायक. तर इतकं छान म्हणजे ते आहे ते गाव. तर खूप छान आहे, तुम्ही पण या बघा आणि खूप छान तुम्हाला वाटेल. तर जय श्रीराम.